विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आताचा पिरियड असा पिरियड आहे की या पिरियडमध्ये खूप साऱ्या नोटिफिकेशन बघा रिलीज व्हायच्या बाकी आहे। आणि हा पिरियड असा आहे की या पिरियडमध्ये सध्या एकही नोटिफिकेशन रिलीज झालेल्या नाही आहे। खूप साऱ्या मुलांनी अभ्यास जो आहे तो थांबवलेला आहे आणि अभ्यासाला सर्वांचा ब्रेक लागलेला आहे। परंतु बघा, आता फक्त हा 10-15 दिवसाचा वेळ तुमच्याकडे बाकी आहे। हे 10-15 दिवस गेल्यानंतर इतक्या साऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे की तुमच्याकडे नंतर अभ्यासाला वेळ राहणार नाही आहे। भरपूर GMCच्या नोटिफिकेशन येणार आहे, महानगरपालिकेचे येणार आहे, तलाठी भरती तुमच्यासमोर येणार आहे, MPSCच्या नोटिफिकेशन येणार आहे, क्लर्क टायपिस्ट येणार आहे, आरोग्य विभागाच्या नोटिफिकेशन येणार आहे। एकामागे एक तुम्हाला यानंतर नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे। त्यामुळे अभ्यासाला ब्रेक लागू देऊ नका। जितका जास्तीत जास्त या संधीचा फायदा घेता येईल तितका जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्या, जास्तीत जास्त अभ्यास करा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धर्मदाय आयुक्तालयासंबंधित अतिशय महत्त्वाची माहिती की याचा रिझल्ट कधी लागणार आहे। कारण की बघा, सध्या याची फक्त पहिली ॲन्सर की आणि फायनल ॲन्सर की पब्लिश झालेली आहे। तर ॲन्सर कीमध्ये तुम्हाला काय बघायला मिळाले, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स किती येत आहे ते तुम्हाला बघायला मिळाले होते पहिल्या ॲन्सर कीमध्ये। त्यानंतर खूप साऱ्या मुलांचे मार्क्स जे आहे ते चुकलेले होते, त्यामध्ये प्रश्नांना चुकीचे मार्क्स देण्यात आलेले होते। तर त्यामध्ये ऑब्जेक्शन वगैरे घेण्यात आलेले होते। नंतर ऑब्जेक्शन मान्य करून करेक्शनवाली ॲन्सर की तुम्हाला बघायला मिळाली होती आणि तिथपर्यंत सध्याची प्रोसिजर झालेली आहे। तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली आहे। तर आता जी प्रोसेस बाकी आहे ती प्रोसेस आहे तुमची मेरिट लिस्ट, की तुम्हाला नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स तुम्हाला बघायला मिळतील। कारण की बघा, नॉर्मलायझेशनची प्रक्रिया अजूनपर्यंत बाकी आहे आणि ती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे। खूप साऱ्या मुलांना डाऊट आहे की सर यामध्ये नॉर्मलायझेशन होणार की नाही। परंतु बघा, निरीक्षक पदाची सर्वात जास्त जागा आहे 121 जागा, त्यानंतर कनिष्ठ लिपिकच्या 31 जागा आहे आणि त्यानंतर लघुलेखकच्या ज्या कनिष्ठ श्रेणीच्या आहेत त्या 22 जागा आहेत। नंतर विधी सहाय्यक आणि लघुलेखकच्या सर्वात कमी जागा आहे, त्यामध्ये कमी फॉर्म आलेले आहे। जर ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे आणि सर्वात जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या त्यामध्ये 100% नॉर्मलायझेशन होत असते। कारण की शिफ्ट वाईज व्हेरिएशन होत असते, एक्झामच्या लेवलमध्ये फरक तुम्हाला दिसून येत असतो। तुम्हाला देखील कोणत्या शिफ्टची परीक्षा कठीण गेली, कोणत्या तारखेची परीक्षा कठीण गेली ते जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर तसे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्या या दिवशीची ही शिफ्ट जी आहे ती अतिशय कठीण होती। तर त्या शिफ्टमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क्स वाढून मिळू शकते। तुमचा स्कोअर जो आहे तो त्या ठिकाणी अतिशय जास्त बूस्ट होऊन तुम्हाला बघायला मिळू शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्कोअर कमी येत असेल, परंतु नॉर्मलायझेशनने तुमचे त्या ठिकाणी मार्क्स जे आहे ते 10 ते 15 मार्क्स वाढून येऊ शकतात आणि तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं निरीक्षक या पदासाठी किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठी। त्यामुळे जर तुमचा स्कोअर चांगला असेल आणि थोडाफार तुम्हाला डाऊट वाटत असेल की होणार की नाही, परंतु तुमची शिफ्ट जर कठीण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही होप ठेवू शकता। कारण की नॉर्मलायझेशनने तुमचे मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला वाढून येऊ शकतात। तर बघा, याच्या रिझल्ट संदर्भामध्ये आपण जो आहे तो प्रयत्न केलेला होता। या ठिकाणी आपण जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी जे काही उत्तर सांगितले ते तुम्हाला थोड्या वेळात मी सांगणार आहे। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। तर नॉर्मलायझेशन बघा, नॉर्मलायझेशन बेसिकली कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते, तर तुमची शिफ्ट कशी होती, कठीण होती की इझी होती, त्यामध्ये टॉप 0.1% लोकांचे मार्क्स किती आहे, त्यानंतर टोटल मुलांचे ॲव्हरेज काढला जातो, असं वेगवेगळे फॅक्टर कन्सिडर केल्या जाऊन तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स त्या ठिकाणी ॲड केल्या जातात। आणि फॉर्म्युला थोडाफार किचकट आहे, समजायला थोडाफार कठीण जातो। तर एखाद्या दिवशी आपण त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊया की नॉर्मलायझेशन कसं होणार आहे, कशाप्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं, कशा प्रकारचे मार्क्स वाढले जाते। तर 15 ते 20 मार्कापर्यंत तुमचं निरीक्षक पदासाठी नॉर्मलायझेशन 100% होणार आहे। त्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांनी या ठिकाणी थोडंफार होप ठेवू शकता पहिली मेरिट लिस्ट येईपर्यंत। आणि पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर सर्व काही तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे। तर कट ऑफ किती जाणार आहे, नेमकी कोणता असा सेफ स्कोर आहे ज्यामध्ये तुमचं रिझल्ट जो आहे तो येऊ शकतो। तर निरीक्षक या पदाचा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर
5-6 दिवस तुमचा पेपर चाललेला होता। तर बघा 4 तारखेला, 6 तारखेला, 7 तारखेला, 10 तारखेला, 11, 12 तारखेला म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस तुमची एक्झाम चाललेली होती आणि 6 दिवसमध्ये भरपूर शिफ्ट होत्या। तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये लेवलची व्हेरिएशन होती, काठिण्य पातळी वेगवेगळी होती। ऑनलाईन परीक्षा झाली होती तुमची। तर त्यानंतर पहिली आणि सेकंड रिस्पॉन्स शीट देखील तुम्हाला बघायला मिळालेली आहे। तर याची कट ऑफ नेमकी किती जाणार आहे, तर पेपर बघा किती मार्कात होता। पेपर तुमचा या ठिकाणी 200 मार्काचा पेपर होता। 100 प्रश्न त्या ठिकाणी होती। एका प्रश्नाला 2 मार्क तुम्हाला होते, हे तर तुम्हाला माहीतच असेल। आणि पेपर मॉडरेट लेवलचा होता, एकदम इझी पण नाही आणि एकदम कठीण पण नाही। खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी चांगला स्कोअर मिळालेला आहे। जर सेकंड रिस्पॉन्स शीट पाहिली तर खूप साऱ्या मुलांना 160च्या वरती मार्क्स मिळालेले आहे। तर कट ऑफ जे त्याची याची हाय लेवलवर राहणार आहे, कारण की फॉर्मची संख्या खूप जास्त होती आणि खूप मुलांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेपर अटेम्प्ट केलेला होता, कारण की याआधी भरपूर पेपर झालेले होते आणि त्या पेपरची सर्वांना प्रॅक्टिस होती। त्यामुळे सरावामध्ये धर्मदाय आयुक्तालयाचा पेपरसुद्धा सर्वांचा चांगलाच गेलेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी 160च्या वर मॅक्झिमम लोकांना मार्क्स पडलेले आहे। तर ज्यांना 160 ते 180 इतके मार्क्स आहेत ते या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। 160 ते 180पर्यंत आणि 150च्या वरती जरी असेल कोणाला तर त्यांचं नॉर्मलायझेशनमध्ये बघा 20 मार्क देखील वाढले तर 150 ते 170 देखील मार्क होऊ शकतात। त्यामुळे डाऊट करण्याची, चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही। तर नॉर्मलायझेशने बघा सर्वांचे स्कोअर वाढणार आहे। ज्यांना 150, 155 आहे त्यांनीसुद्धा होप ठेवू शकता। तर आता बघा रिझल्ट संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती। तर आज बघा तर आज तर सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे बघा या ठिकाणी खूप साऱ्या ऑफिसना आज सुट्टी होती। नाहीतर बघा आज देखील आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून बघितलं असतं, पण आज कॉन्टॅक्ट केला नाही। डेली आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। तर काल आपण धर्मदाय आयुक्तालयाच्या बघा याआधी देखील कॉन्टॅक्ट केला होता आणि आपले जे या ठिकाणी परिचित लोक आहे काही त्यांना देखील आपण विचारसरणी करून बघितली की या रिझल्टचा काही अपडेट्स वगैरे। तर सर्वांनी असे सांगितले की आता लवकरच तुम्हाला धर्मदाय आयुक्तालयाचा रिझल्ट जो आहे तो म्हणजे ते मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे। याआधी जेव्हा लास्ट टाईम आपण कॉन्टॅक्ट केला होता तर तेव्हा त्यांनी सांगितले होते की हा जो वीक आहे फरवरीचा स्टार्टिंगचा वीक, फर्स्ट वीक, यामध्ये तुम्हाला धर्मदाय आयुक्तालयाच्या याची बघा निरीक्षकची ॲन्सर की बघायला मिळू शकते। तर तुमची ॲन्सर की जी आहे ती या 7 दिवसामध्ये म्हणजे 7 फरवरीच्या अगोदर तुम्हाला तुमची ॲन्सर की जी आहे ती बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आता चिंतित न राहण्यापेक्षा पुढील प्रोसेससाठी तयार राहा। तुमची ॲन्सर की तुम्हाला 8 तारखेच्या आत बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय बघायला मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचं रोल नंबर, नाव, नंतर तुमचे रॉ मार्क्स, तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क झाले, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट देखील पब्लिश होईल, त्यामध्ये तुमचं कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमचं रँक बघायला मिळणार आहे। तर त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, तुमची जॉईनिंग होईल, सर्व काही प्रोसेस होईल। स्टेप बाय स्टेप आपण सर्व प्रोसेस आपल्या चॅनलवर बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा। चला भेटूया पुढील अपडेटमध्ये। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद। थँक्यू।